आज आपण झटपट अशी आमटी बनवूया। त्यासाठी कुकर घेतलेला आहे। तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली अशा पद्धतीची वाटी आहे बघा। 3 चमचे ह्याच्यामध्ये चण्याची डाळ घालायची ह्या चमच्याच्या मापाने आणि वाटीच्या मापाने अशी छोटी वाटी आहे। आता ही स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण पाणी वतून घेऊया। 1 ग्लास वतलेला आहे। अजून थोडंसं मी वतणार आहे। अर्धा ग्लासाला कमी असं परत पाणी ह्यामध्ये वतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कांदा 2 चमचे टाकलेला आहे। अर्धा कांदा टाकायचा, नाही तर छोट्या आकाराचा एक जरी टाकला तरी तुम्ही चालू शकते। 2 चमचे टोमॅटो, एक मीडियम आकाराचं किंवा एक बारीक आकाराचं टोमॅटो टाकलं तरी चालेल। एकदम थोडंसं टाकायचं मीठ, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद आणि एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि ह्याला कुकरच्या काय करायचं 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। जर डाळ तुम्ही 10 ते 15 मिनिटं भिजत घातली ना तर 2 शिट्ट्या करायच्या, कारण की डाळ मग लगेच शिजली जाते। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर खाली उतरून घेतलेला आहे। झाकण काढून घेऊया आपण। बघा डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे। अशा पद्धतीत डाळ झालेली आहे बघा। कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धे पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेलाच्या जागी तुम्ही तुपाची पण फोडणी टाकू शकता, खूप छान लागेल। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटली। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कढीपत्ता टाकायचा, एक मीडियम आकाराचा कांदा। शिजवताना पण आपण कांदा टाकला होता, तरी फोडणीमध्ये पण टाकायचा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे आणि कांदा दिसत असेल जास्त असा बारीक कापलेला नाहीये, थोडासा मोठाच कापलेला आहे। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा भरून कुटून घेतलेली आहे। ती पण चांगली परतून घ्यायची। मस्त असं परतून घेतलेलं आहे। 1 चमचा टोमॅटो, आपण शिजवताना पण कांदा टोमॅटो टाकलेला आहे, तरी पण ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा मिक्स करून घेतो। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम करणार आहे बारीक, तर बाकीचं साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला ह्या चमच्याच्या मापाने आहे साहित्य। चवीप्रमाणे मीठ, आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ते लक्षात ठेवूनच टाकायचं। 1 चमचा धने जिरे पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, हलवून घेते। आपण डाळ टाकून घेऊया, हलवून घ्यायची। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तर पाणी डाळीमध्ये मी कोमट टाकलेलं आहे। आता तुम्हाला जेवढी डाळ हवी आहे ना त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये, म्हणजे जेवढी आमटी हवी आहे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। खूप छान लागते बरं का, एकदा अशी करून बघा। वरनं जरी तुम्ही आता ह्याच्यावर तडका दिला तरी पण चालू शकते, तुपाची फोडणी टाकली तरी। मी टाकणार नाही। आता ह्याला काय करणार आहे, चांगलं उकळून घेणार आहे 5 ते 7 मिनिट। बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे। बघा किती मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीत करायचे। थोडासा ह्याच्यामध्ये जरी तुम्ही बटर टाकला तरी पण चालू शकते। वरून ह्याची आपली तुपाची फोडणी दिली तरी पण चालेल। वरून मी आता टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर परत। करून बघा, एकदम मस्त अशी चविष्ट अशी डाळ लागते। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।